नवी मुंबई के कामोठे में आयोजित परेश ठाकुर केसरी कुश्ती प्रतियोगिता में महाराष्ट्र सरकार के मंत्री नीतीश राणे ने शिरकत करते हुए युवाओं को मैदानी खेलों का महत्व समझाया। इस दौरान उन्होंने प्यास के मुद्दे पर हुई आलोचना का जवाब देते हुए रोहित पवार पर जोरदार निशाना साधा। कार्यक्रम में कुश्ती, हिंदुत्व और राज्य की राजनीति को लेकर भी तीखे बयान देखने को मिले। कामोठी में आयोजित इस भव्य केसरी कुश्ती प्रतियोगिता में बड़ी संख्या में खेल प्रेमी मौजूद रहे। मंत्री नीतीश राणे ने आयोजकों की सराहना करते हुए कहा कि क्रिकेट की तुलना में कुश्ती और अन्य मैदानी खेल युवाओं के लिए अधिक उपयोगी है। उन्होंने कहा कि युवाओं को मोबाइल की लत से दूर रहकर मैदान में उतरना चाहिए और अपने स्वास्थ्य व शारीरिक क्षमता को मजबूत बनाना चाहिए। साथ ही उन्होंने ये भी कहा कि पश्चिम महाराष्ट्र की तरह अब कोंकण क्षेत्र में भी इस तरह की बड़ी प्रतियोगिता आयोजित होना खुशी की बात है। हिंदुत्व के मुद्दे पर बोलते हुए नीतीश राणे ने कहा कि हर अखाड़ा हिंदुओं का है और हिंदू धर्म को टेढ़ी नजर से देखने वालों को मैदान में चित करना हमारा काम है। वहीं प्याज के मुद्दे पर रोहित पवार द्वारा की गई आलोचना का जवाब देते हुए उन्होंने कहा कि राज्य सरकार किसान, मजदूर और आम लोगों की समस्याओं के समाधान के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है। इस मौके पर प्रशांत ठाकुर ने भी प्रतिक्रिया देते हुए लगातार तीसरे वर्ष इतनी बड़ी प्रतियोगिता आयोजित होने पर खुशी जताई। परेश ठाकूर जी आहेत, युवा नेते आहेत, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुस्तीच्या निमित्ताने पाहायला मिळतं तेच आमच्या कोकणामध्ये, आमच्या कामोठ्यामध्ये आज अनुभवायला भेटतंय। त्याचं सगळं श्रेय परेश ठाकूरजी, आमचे प्रशांत ठाकूरजी आणि आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते मन रामशेठ ठाकूर साहेब या सगळ्या जणांनी जे काही वातावरण भारतीय जनता पक्षाच्या निमित्ताने जे काही तयार केलेलं आहे ते अनुभवाला निश्चित पद्धतीने भेटतंय। त्यांना परेशजींना ह्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा। मोबाईलवर स्क्रोल करण्यापेक्षा मैदानावर घाम गळणं कितपत महत्वाचं आहे? अतिशय महत्वाचं आहे, कारण का जेवढं महत्व तुम्ही मोबाईलवर स्क्रोल करता त्यापेक्षा ही मैदानी खेळ ही आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे। पण म्हणून समतोल राखणं, एका बाजूला जास्त वेळ नाही तर समतोल राखणं ही काळाची गरज आहे। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा होतात, लोक क्रिकेट वेळी झालेली आहेत अक्षरशः, आणि यावेळेला वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे परेश ठाकूर यांच्या या निमित्तानं। तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? कौतुकास्पद आहे, पण शेवटी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या खेळाला वेगळं क्रेज आहे। तसंच आता कोकणामध्ये हळूहळू बैलगाडी स्पर्धा असो, कुस्तीचे आखाडे असो हे वाढत चाललेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं तरुणांनी ह्याचाही विचार करावा। शेवटी ह्याच्यामध्ये पण करिअर बनवण्याच्या दृष्टिकोनातून, मोठं होण्याच्या दृष्टिकोनातून हे फार मोठं व्यासपीठ आहे, फार मोठा पर्याय आहे। कामोठ्यामध्ये आज पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या कुस्त्यांच्या शब्दातलं दंगली आहे। पण अशा दंगली या तरुणांना फिटनेस साठी प्रोत्साहित करतात आणि अशा दंगली तरुणांना सातत्यानं आपल्यामधल्या स्पोर्ट्समनशिप ही जिवंत ठेवायची प्रेरणा देत असतात। परेश ठाकूर यांनी सभागृह नेता असताना या कामोठ्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून कुस्तीचं प्रशिक्षण देणारं संकुल सुरू झालं पाहिजे याच्यासाठीचा पाठपुरावा केलेला आहे। कामोठा असेल, कळंबोली असेल, खारघर पासून पनवेल महापालिकेच्या संपूर्ण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्रीडा स्पर्धांच्या, क्रीडा क्षेत्राच्या सुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। खारघर मॅरेथॉन पासून वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे सातत्यानं उपक्रम राबवणं, विशेषत्वानं क्रीडा क्षेत्राचे उपक्रम राबवणं यासाठी परेश ठाकूर मेहनत घेत असतात आणि म्हणून युवा वर्ग हा सातत्यानं त्यांच्या अशा उपक्रमांना पाठबळ देत राहतो। या निमित्तानं या उपक्रमाच्या माध्यमातून कामोठा, कळंबोली परिसरामध्ये विशेषत्वानं पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं इथे राहायला आलेला आमचा जो समाज आहे या समाजाला कुस्त्यांचं शब्दशः वेड आहे आणि म्हणून त्या कुस्त्या पाहण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो। आजही आपण प्रचंड गर्दी पाहतोय। या सगळ्या लोकांना, आपल्या कुटुंबातल्या मुलांना कुस्ती खेळण्याच्या साठी प्रेरणा देता यावी असं इन्फ्रास्ट्रक्चर महापालिकेचे महापौर नितीनभाई पाटील यांच्या मार्फत परेश ठाकूर निर्माण करून घेतील आणि त्यासाठी लागणारं सगळं पाठबळ आम्ही सगळेजण त्यांना निश्चितपणाने देऊ।